गेलाय त्यातूनच वरती या. इथून तुम्ही जेवढं बाहेर जाणार आहात, समजा तुम्हाला इथून गळा अर्धा इंच अजून बाहेर घेतलात तुम्ही, म्हणजे इथे बरोबर घेतलात पण इथे थोडं अजून बाहेर गेलात, तर जेवढं इथं तुम्ही बाहेर जाणार आहात तेवढं तुम्हाला या पॉइंट मधून मायनस करायचं आहे. तर हे आपलं बरोबर 8.5 इंच आलेलं आहे. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पीस प्रिन्सेस कटची अगदी डिटेल ड्राफ्टिंग बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची सुद्धा मी डिटेलमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका ताईंचा प्रश्न होता की ताई, हा फ्रंटचा गळा जो आहे तो लूज का होतो? कारण त्यांनी काही वेळ म्हणजे मेजरमेंटनुसार ब्लाऊज शिवला आणि शिवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं घातल्यानंतर की इथे फ्रंटला आपला गळा लूज झालेला आहे. तर अशा वेळेला काय करायचं, किंवा या कटिंग मध्ये तुम्ही कोणती काळजी घेतली गेली पाहिजे की जेणेकरून आपला हा फ्रंटचा गळा आहे तो लूज होणार नाही. जर तुम्ही तुमचा गळा बॉडीवरून घेतला असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला वरून गळा किती मायनस करायचा आहे हे डिटेलमध्ये अगोदरच माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रॉपर शोल्डर मायनस केला तरच तुमचा हा गळा उतरणार नाहीये किंवा लूजही पडणार नाहीये. त्याच्यामुळे या सगळे प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असतील तर याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये मिळणार आहे. आणि बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे असतात, ह्या सगळ्या ब्लाऊजचा मेन पाया आहे बॉडी मेजरमेंट्स. तुम्ही प्रॉपर बॉडी मेजरमेंट्स घ्यायला शिकायचं आहे. बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे असतात याचे जवळजवळ 2-3 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, अगदी डिटेलमध्ये आहेत. ते जरूर बघा आणि त्या पद्धतीने मेजरमेंट्स घेण्याचा प्रयत्न करा. या ब्लाऊजसाठी लागणारे मेजरमेंट्स तुम्हाला इथे मी वरती देते, त्या मेजरमेंट वाईज नुसारच आपण कटिंग घेणार आहोत. आता इथे आपण पहिल्यांदा फ्रंट पार्ट ड्राफ्ट करणार आहोत आणि नंतर बॅक पार्ट ड्राफ्टिंग करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपल्याला काय बघायचं आहे, फ्रंट पार्ट. तर फ्रंट पार्ट साठी आपल्याला या पद्धतीने गळा गोल असणार आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनी गळा कोणताही घेऊ शकता प्रिन्सेस कट मध्ये. ओके, यानंतर फ्रंटला ओपनिंग ठेवणार आहोत. इथे आपला प्रिन्सेस कट असेल, खाली आपल्याला 3 पीस म्हणजे क्रॉस पट्टी विथ प्रिन्सेस कट बघणार आहोत. स्लीव्ज आपले असणार आहेत एल्बो लेंथ पर्यंतचे. तर याच्यानुसार आपल्याला आता आपला फ्रंटचा गळा किती आहे याच्यानुसार आपल्याला शोल्डर मायनस करायचे आहे. तर शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघणं गरजेचं आहे. आणि आपलं शोल्डर रेडी किती आहे, 2.5 इंच. तर 2.5 साठी आपल्याला तयार शोल्डर चार्ट 2 ते 2.75 हा बघायचा आहे. ओके, आणि आपला फ्रंटचा गळा किती आहे, तर मेजरमेंट तुम्हाला मी ते साईडला देते, त्याच्यानुसारच तुम्ही मेजरमेंट्स बघायचे आहेत आणि त्याच्यानुसारच आपण याची ड्राफ्टिंग घेणार आहोत. तर पुढचा गळा आपला 7 आहे. तर 7 मध्ये आपल्याला काय बघावं लागेल, हा गळा बघावा लागेल. आणि गळा कोणता आहे, गोल आहे फ्रंटचा. तर त्याच्यासाठी आपल्याला इथून खाली आणि यातून इकडे यावं लागेल. तर इथे शोल्डर किती मायनस होत आहेत, 1.25. तर हे 1.25 आपल्याला मायनस करायचे आहेत, ते आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे. तर हे 1.25 मी इथे लिहून घेतलं. तुमचा गळा जर 6.5 इंच असेल तर तुम्हाला यामध्ये बघायचं आहे. 6.5 ते 6.9 पर्यंत असेल तर तुम्हाला 1 इंच मायनस करायचं आहे. ओके, तर जसं तुमचं पुढचा गळा असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे शोल्डर मधून मायनस करायचे आहेत. इथे आपला फ्रंटचा गळा 7 आहे, त्याच्यामुळे मी इथे 1.25 मायनस केलं. आता आपण हे झालं फ्रंटचं घेतलं लिहून, बरोबर. 1.25 शोल्डर मायनस होणार. या शोल्डर मायनस होण्यावरच तुमचा फ्रंटचा गळा लूज होणार की टाईट होणार हे ठरत असतं. जर तुम्ही इथे हे प्रॉपर शोल्डर मायनस केलं नाही तर मात्र तुमचा इथे गळा लूज पडू शकतो किंवा एकतर ब्लाऊज शोल्डर वरून खाली येऊ शकतो. याच्यासाठी कटिंग मध्ये सुद्धा काही पॉइंट्स आहेत, ते सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, क्लिअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आपण बॅक पार्ट मध्ये किती शोल्डर मायनस होणार आहे ते बघूया. आपलं रेडी शोल्डर 2.5च राहणार आहे. याच्यानुसार आपल्याला पहिला तर पाठीमागील गळ्याची उंची घ्यायची आहे. तर उंची आपल्याला दिलेली नाहीये, हा पाठीमागचा गळा म्हणजे बेल्ट दिलेला आहे 4 इंच तयार. तर याच्यानुसार आपल्याला या गळ्याची उंची काढायची आहे. तर त्यासाठी मागील पूर्ण उंची बरोबर, म्हणजे मागील गळ्याची उंची बरोबर पूर्ण उंची, ब्लाऊजची पूर्ण उंची वजा मागील बेल्टची उंची, म्हणजे हा पाठीमागील बेल्ट आहे तो मायनस केला की आपल्याला ही गळ्याची उंची मिळणार आहे. तर आपल्याला पाठीमागील पूर्ण उंची 14 हवी आहे, त्याच्यातून मायनस आपण हा बेल्ट केला 4 इंचांचा, तर पाठीमागील गळा राहणार आहे 10 इंच. त्याच्यामुळे आपल्याला पाठीमागचा गळा इथे 10 मिळाला. यानंतर जर पाठीमागचा गळा आपला 10 असेल तर आपल्याला शोल्डर किती मायनस करायचं आहे ते बघूयात. तर शोल्डर साठी आपल्याला हा चार्ट बघायचा आहे, शोल्डर मायनस चार्ट 2 ते 2.75. आता गळा आहे आपला 10, म्हणजे हा येतो याच्यामध्ये 9 ते 10.95. ओके, याच्यामध्ये आपला चौकोनी गळा आहे, त्याच्यामुळे आपण
याच्यातून पुढे जायचं आहे आणि इथून खाली यायचं आहे. तर इथे शोल्डर मायनस होणार आहे आपलं 1.5. तर हे 1.5 आपण इथे लिहून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपले दोनही आपण शोल्डर मायनस चार्ट काढून घेतले. म्हणजे आपण चार्ट मधून शोल्डर किती मायनस होणार आहे हे काढून घेतलं. आता आपण याची ड्राफ्टिंग बघूयात. तर ड्राफ्टिंग साठी हे बाजूला ठेवून देऊयात. आणि आता शोल्डर आहे आपलं, त्याच्या बरोबर अर्ध आपल्याला इथे वरच्या लाईनला मार्किंग करायचं आहे. इथे आपलं शोल्डर आहे त्याच्या अर्ध टाकायचं आहे. ही जी पेपरची वरची बाजू आहे ती आपला वरची लाईन आहे असं समजा, आणि ही सुद्धा इकडची फोल्ड बाजू आहे असं समजायचं आहे. आता आपण सिंगल पार्ट काढतोय, बॅकचा पण आणि फ्रंटचा पण, त्याच्यामुळे हा मी सिंगल पार्ट घेतलेला आहे. तुम्ही डबल काढणार असाल तर मध्ये फोल्ड घ्या. ओके, आता ही फोल्ड बाजू आहे असं समजायचं आणि या बाजूने मार्किंग करायचं आहे. तर आपलं शोल्डर आहे 14 इंच, तर 14च्या अर्धे होणार आहेत 7 इंच. तर हे 7 इंच मी मार्किंग करणार आहे इथे. ओके, या बाजूने इथे 7 वर मार्क केलं. त्यानंतर बंद बाजू करून 2.5 इंच कंपल्सरी सेम करायचं आहे. वरच्या बाजूनी 1 इंच डाऊन यायचं, हेही सर्व साईज मध्ये कंपल्सरी असणार आहे. आता ही तिरकी लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. हे सर्व साईज मध्ये सेम असणार आहे. ओके, याच्यानंतर आता आपल्याला खाली आर्म म्हणजे चेस्ट लाईन किंवा आर्म होल लाईनचं मार्किंग करायचं आहे. तर आर्म होल साठी आपल्याला सूत्र काय आहे? जर डीप नेक असेल तर आपलं सूत्र आहे, सगळे चार्ट मी तुम्हाला या अगोदरही आपल्या पोस्ट मध्ये देऊन ठेवलेले आहे, तिथून जरूर बघा. इथे आपलं यासाठीचं सूत्र काय आहे? जर डीप नेक असेल तर आपल्या चेस्ट साईजला म्हणजे चेस्ट फुल चेस्टला डिवाइड करायचं आहे 6 ने आणि अधिक करायचं आहे 0.5. ओके, तर इथे आपली चेस्ट साईज आहे 36, तर याला 36/6 आणि अधिक करायचं आहे 0.5. तर उत्तर येणार आहे 6.5. तर हे 6.5 आपल्याला घ्यायचं आहे. इथून खाली जिथे आपण 1 इंच डाऊन आलो आहोत तिथून 6.5 मार्क करायचं आणि इथे आपली ही असणार आहे चेस्ट लाईन. तर चेस्ट लाईन वरती इथे आपण असं मार्क करून घेऊयात. ओके, याच्यानंतर आपल्याला शोल्डर मायनस करायचे आहेत. आता मगाशी बघितले की आपण फ्रंट पार्ट मध्ये आपलं शोल्डर मायनस होत आहे 1.25. तर 1.25 आपण या बाजूनी मायनस करायचं आहे. तर हे आहे 1 आणि इथे येते 1.25. ओके, याच्यानंतर पाठीमागे आपलं हे अंतर किती शिल्लक राहिलेलं आहे हे बघायचं. तर 7 मधून 1.25 गेले तर राहणार आहेत 5.75. तर 5.75 आपल्याला इथे चेस्ट लाईन वरती मार्क करायचं आहे आणि ही लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. क्लिअर? आता याच्यानंतर आपल्याला इथे आपण अर्धा पाऊण इंच मार्क केलेलं आहे. हे 1 इंच आपल्याला जायला लागेल डाऊन, 1 इंच डाऊन यायला लागेल आणि 1 इंचाला आपल्याला ही लाईन इथे मॅच करावी लागेल. ओके, आणि 1 इंच पासून खाली आपल्याला आता इथे 6.5 मार्क करावं लागेल. जे ब्लूचं मार्किंग असणार आहे ते आपलं फायनल असेल. ओके, तर ही 6.5 आपली लाईन घेतली. या लाईनला आपल्याला बघायचं नाहीये. आता इथून आपल्याला इथे 5.6 वरती एक मार्क देऊन घेतला आणि ही लाईन आपण अशी खाली घेऊन घेतली. ओके, याच्यानंतर चेस्ट लाईन वरती बघूयात. आता ही आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करतोय बरोबर. चेस्ट साईज आहे 36, वेस्ट आहे 31 आणि हा आहे फ्रंट प्रिन्सेस. तर फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला लुजिंग किती ऍड करायचं आहे? जरी गळा डीप असेल काही असेल तरी सुद्धा फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला प्रॉपर लुजिंग ऍड करायचं आहे, कारण फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला इथे आर्म होल वरती टक्स येतो आणि तो टक्स मायनस झाल्यानंतर आपल्याला हा प्रॉपर आर्म होल सुद्धा मिळायला पाहिजे. याच्यासाठी जर आपली चेस्ट साईज 35 किंवा 35च्या आतमध्ये असेल तर चेस्ट साईज मध्ये 2 इंच लुजिंग ऍड करायचं आहे आणि चेस्ट साईज 35च्या पुढे असेल, मग ती कितीही असो तुमची 35च्या पुढे, तर तुम्हाला यामध्ये लुजिंग ऍड करायचं आहे फ्रंट पार्ट मध्ये 3 इंचेस. तर आता आपली चेस्ट साईज आहे 36, तर 36 मध्ये मी प्लस करणार आहे 3 इंच, तर होतील आपले 39. याला भागिले करायचं आहे 4.
तर उत्तर येणार आहे 9.75. तर हे 9.75 आपल्याला इथे या लाईन वरती मार्क करायचं आहे, 9.75. ओके, त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके, याच्यानंतर आता आपण टोटल उंचीचं मार्किंग करूयात. त्याच्यासाठी आपल्याला इथून मार्किंग करायचं आहे. बघा, इथून वरूनच आपल्याला मार्किंग करायचं नाहीये उंचीचं मार्किंग आपल्याला इथे आता जो हा तिरकी लाईन आपण दिलेली आहे, इथून आपल्याला रेडी शोल्डर किती हवा आहे, 2.5 हवा आहे. तर आपल्याला 3.5 वरती इथून तिरक्यामध्ये इथे मार्क करून घ्यायचं, कारण 1 इंच आपण शिलाईचा ऍड करतो याच्यात. याचा सेंटर काढायचा. तर हा येणार आहे इथे, आणि इथून आपल्याला आता टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर फ्रंट साइडची टोटल उंची आहे 15. तर 15 मध्ये 1 इंच प्लस करून 16 वरती आपल्याला इथे मार्क करायचा आहे. तर टेप या पद्धतीने ठेवला आणि मी इथे 16 वरती मार्क करून घेतला. फ्रंटची उंची 15 आहे, 15 मध्ये 1 इंच प्लस केलं, 16 वरती मार्किंग घेतलं. फ्रंटचा गळा आहे 7 इंच, 7 वर मार्क केलं. शोल्डर टू एपेक्स आहे 10. तर 10 मध्ये अर्धा इंच प्लस करायचं आणि एपेक्स पॉइंटचं मार्किंग करून घ्यायचं. गळ्याच्या उंचीमध्ये काहीही प्लस करायचं नाही, कारण गळा इथून जरी आपण अर्धा इंच खाली घेतला तर इथून अर्धा इंच आपला वरती शिलाईत गेल्यानंतर आणि हा अर्धा इंच खाली शिलाईत आल्यानंतर टोटल 7 वरच आपला गळा तयार होणार आहे. क्लिअर? तर याच्यामुळे आपल्याला गळ्याच्या उंचीत काही प्लस करायचं नाही. एपेक्स पॉइंट मध्ये मात्र अर्धा इंच प्लस करायचं, कारण वरती अर्धा इंच शिलाईमध्ये गेल्यानंतर हा पॉइंट वर येऊ शकतो. त्याच्यामुळे अर्धा इंच प्लस अगोदरच केलं तर बरोबर 10.5चा म्हणजे 10 वरती आपला हा पॉइंट तयार होणार आहे. 10 आहे तर 10.5 वरती मार्किंग केलं आणि हे टोटल उंचीचं मार्किंग केलं. क्लिअर? आता ह्या ज्या लाईन्स आहेत त्या आपण थोड्या ड्रॉ करून घेऊया. तर ही आहे आपली, या लाईनही मी थोड्या मोठ्याच ड्रॉ करते, म्हणजे आपल्याला ओके. तर आता कंबर घेऱ्याचं मार्किंग घेऊया. कंबर घेरा आहे आपला 31 भागिले 4 करायचं आहे. तर उत्तर येणार आहे 7.75. 7.75 वरती टेप मी ठेवला आणि या पद्धतीने इथे एक मार्क देऊन घेतला. त्याच्या पुढे आपल्याला इथे आता डायरेक्ट घेऊन चालणार नाही, आपल्याला इथे टक्स पण येणार आहे, बरोबर? तर याच्यासाठी सर्वात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला शोल्डर टू एपेक्स च्या लाईन वरती एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग करायचं आहे. एपेक्स टू एपेक्स आहे 7.5 इंच. तर 7.5 भागिले 2 करायचं. उत्तर येणार आहे 3.75. तर ते आपल्याला इथे या शोल्डर टू एपेक्स लाईन वरती घ्यायचं आहे. एपेक्स टू एपेक्सच्या अर्ध मार्किंग. ओके, तर हे आलेलं आहे 3.75. तर त्यातून अर्धा इंच मायनस करून आपल्याला या कंबर घेऱ्यावरती मार्किंग घ्यायचं आहे. 3.75 मधून अर्धा इंच मायनस केलं तर येणार आहे आपलं 3.25. तर ते मी इथे मार्क केलं. आता ही लाईन आपण जोडून घेऊया. आता इथे टक्स कितीचा घ्यायचा आहे, चेस्ट साईज नुसार आपल्याला इथे 36 साईज मध्ये कमरेवरचा टक्स, याचा सुद्धा डिटेल चार्ट मी तुम्हाला या अगोदर दिलेला आहे. तरीही तुम्हाला इथे मी तो चार्ट देऊन ठेवते, कंबर आणि मुंडा घेरावरील टक्स. तर इथे आपली चेस्ट साईज आहे 36. तर 36 साठी आपल्याला कमरेवरचा टक्स किती घ्यायचा आहे, 3 इंच, आणि आर्म होल वरती 1.5. तर कमरेवरचा टक्स आपण 3 इंच घेणार आहोत, त्यामुळे मी इथे 3 वरती एक मार्क देऊन घेते आणि इथून आपल्याला ती लाईन ड्रॉ करायची आहे. आता कंबरेचं मार्किंग करूया. आता इथे आपण कसं घेतलं, कंबर घेराचा चौथा भाग 31 भागिले 4 केलं तर कमरेचा चौथा भाग आला 7.75. आणि इथे आपण टक्स घेतलेला आहे 3 इंचांचा, त्यामुळे हा 3 इंच याच्यामध्ये प्लस करायचा, प्लस 3 इंचेस. तर टोटल येणार आहे 10.75. तर आता इथे आपण टोटल 10.75 वरती मार्किंग करणार आहोत. तर 10.75 वर मार्क केलं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर इथूनच 1.5 वरती टेप ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचं. या लाईन्स ड्रॉ करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला हा एक बेसिक साचा तयार झालेला आहे. आता आपण याला प्रिन्सेस कटचा शेप कसा द्यायचा ते बघणार आहोत. या अगोदरही बऱ्याचशाच व्हिडिओमधून मी तुम्हाला डिटेलमध्ये याचा शेप देऊन दिलेला आहे, त्यामुळे इथे मी तुम्हाला अगदी पटापट सांगणार आहे.
तर बघा या आणि या लाईनचा आपल्याला सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर या आणि या लाईनचा इथला सेंटर पॉइंट काढून घ्यायचा. त्यानंतर इथे आपल्याला या लाईनचा वरच्याही सेंटर पॉइंट काढून घ्यायचा. कमरेकडून पहिल्या लाईन पासून बाहेर जायचं आहे अर्धा इंच. मधल्या पॉइंट पासून बाहेर जायचं आहे 2.5 आणि इथे आपल्याला सेमच राहायचं आहे. आता हे ज्या लाईन्स आहेत त्या आपण या पद्धतीने ड्रॉ करून घेऊया. तर ही लाईन आपण या पद्धतीने इथे ड्रॉ करू आणि ही लाईन इथे आणायची आहे आणि इथे आपल्याला हा असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. आणि या पॉइंट पासून आपल्याला लाईन घेताना थोडासा इथे कर्व शेप घ्यायचा आहे. तर बघा हा किंचित असा कर्व शेप आपल्याला इथे यायला पाहिजे. या पद्धतीने असा हा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. ओके, आता या लाईन बरोबर ही लाईन मॅच करायची. ही लाईन किती आहे तर 5.5 इंच आहे. तर इथूनच आपल्याला टेप या पद्धतीने फिरवायचा आहे आणि ही लाईन कुठे होते 5.5 येत आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर हे आपलं 5.5 आलेलं आहे इथे. तर आता इथून खाली किती राहिलेलं आहे तर अर्धा इंच. तर सेम आपल्याला अर्धा इंच इथे आपला जो हा पॉइंट आलेला आहे इथून खाली आपल्याला अर्धा इंच जेवढं इथं आलेलं आहे तेवढंच इथे मार्क करायचं. इथे बघा किती आलेलं आहे तर पाऊण इंच आहे, सॉरी पाऊण इंच आहे. तर इथेही आपल्याला पाऊण इंचच मार्क करायचं आहे. ओके, आणि इथेही आपल्याला खालून आता इथे बघा तुम्ही डबल मार्क केलं तरीही म्हणजे उंची तुम्हाला इकडे प्रॉपरच मिळणार आहे. त्याच्यासाठी काय करायचंय जेवढं इथं आलेलं आहे तेवढं इथे दुप्पट मार्क करायचं आहे. पण जर तुम्हाला डाऊट असेल की हे अंतर कमी होईल का आपल्या ब्लाऊज मध्ये तर अशा वेळेला कंपल्सरी तुम्हाला या बाजूला 1 इंच मायनस करायचं आहे आणि त्याच्यापेक्षा कमी नका करू. 1 इंच घ्या आणि जर इथला अंतर अर्धा इंच असेल तर वेल गुड आहे, त्याच्या दुप्पट इथे 1 इंच येणारच आहे. आणि ते जर पाऊण इंच असेल तर तुम्ही त्याच्या दुप्पट 1.5 इंच इथे घेऊ शकता. पण 1.5 इंच इथे घेतल्यानंतर हा जो मधला पार्ट आहे तर तो तुम्हाला अगदीच कमी आहे असं वाटत असेल, कमी होत नाही, उंचीनुसार तुम्हाला प्रॉपर मिळतो. पण जर वाटत असेल तर तुम्ही पहिल्या ब्लाऊज मध्ये इथे 1 इंच वरती जाऊन बघू शकता. ब्लाऊज रेडी झाल्यानंतर जर तुम्हाला काखेमध्ये म्हणजे साईडला जर ब्लाऊज खूप खाली आहे असं वाटत असेल तर तुम्ही नेक्स्ट मध्ये याच्या दुप्पट वरती इथे जाऊ शकता. म्हणजे अजून 1.5 इंच, हे 1 इंच आलं त्याच्या अजून अर्धा इंच प्लस करून 1.5 घेऊन आपण मार्किंग घेऊ शकता. तर आता मी इथे 1 वरती घेतलेला आहे, त्याच्याच बरोबर इथे हे वरती ही लाईन देऊन घेते. त्यानंतर या बाजूला सुद्धा तेवढंच मार्क करायचं आहे पाऊण इंच आणि इथे ही लाईन आपल्याला इकडे जोडून घ्यायची. ओके, तर या पद्धतीने हे सर्व इकडचं आहे ते मायनस होणार आहे आपलं हा पार्ट. याच्यानंतर इथे जी लाईन आहे ती आपल्याला ही पट्टी आहे ही या बाजूला अशा पद्धतीने ठेवायची, इथे बरोबर अशी लागली पाहिजे आणि त्यानंतर हा आतमध्ये अशी लाईन ही ड्रॉ करायची आहे. ओके, तर ही वेगळ्या पेननं घेते कारण इकडे आपला नेक्स्ट नवीन आर्म होल तयार करावा लागणार आहे. तर या पद्धतीने घेतलं. आता आपण आर्म होलचं मार्किंग करून घेऊया. आता आर्म होल साठी आपल्याला जिथे ही लाईन तिरकी आहे तिचा हा पॉइंट जिथे टच झालेला आहे तो आणि आपली ही चेस्ट लाईन या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी टेप दुमडला आणि इथे हा सेंटर पॉइंट देऊन घेतला. यानंतर कोण्यातून किती जायचं आहे तर जर आपली चेस्ट साईज 40च्या आत आहे तर आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये 0.75 जायचं आहे आणि बॅक मध्ये 1 इंच. तर आता इथे 36 साईज आहे आणि याचा फ्रंट पार्ट आपण ड्राफ्ट करतोय त्याच्यामुळे फ्रंट पार्ट मध्ये 0.75 क्रॉस घ्यायचा आहे. सेंटर पॉइंट पासून आतमध्ये आपल्याला 0.25 मार्क करायचा आहे. आता 0.25 जिथे मार्क केलेला आहे तिथे आपल्याला या पद्धतीने अशी लाईन पट्टीची वरचं टोक याच पॉइंट वरती असलं पाहिजे आणि इथून आपल्याला ही लाईन अशी खालपर्यंत ड्रॉ करायची आहे. यानंतर हा आर्म होल शेप घ्यायचा
हा जो पाऊण इंचाचा शेप म्हणजे मार्क दिलेला आहे तो, आणि ही तिरकी आलेली लाईन आणि ही चेस्ट लाईन, याच्यामध्ये हा आर्महोल शेपर आपला व्यवस्थित सेट करायचा आणि इथे आपल्याला हा शेप ड्रॉ करायचा आहे. हा झाला आपला बेसिक आर्महोल. ओके, याच्यानंतर आता आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे. इथे आपण 3 इंचांचा टक्स घेतलाय, तर त्याच्या अर्धा टक्स आपल्याला आर्महोल वरती घ्यायचा आहे. तर जिथे टेप वरती 1.5 इंच आलेला आहे तो टेप आपल्याला इथे या चेस्ट लाईन वरती 1.5चा पोर्शन ठेवायचा आणि पुढे पुढे आपल्याला सरकवत न्यायचं आहे. आता या आर्महोलच्या गोल शेप वरती जिथे टच होणार आहे तिथे मार्क करायचं. तिथून आपल्याला 1.5 इंचाचा जो पॉइंट आहे तिथपर्यंत टेप दुमडून अर्ध आलेलं मार्किंग आपल्याला बघायचं आहे आणि ते आपल्याला त्याच्या वरच्या बाजूला ठेवून एक मार्क करायचा आहे. आता हा जो वरती दिलेला पॉइंट आहे तो आपल्याला या एपेक्स पॉइंट मध्ये मिळवायचा आहे. एपेक्स पॉइंट पासून अर्धा इंच खाली. तर बघा मी इथे जर 1 वरती ठेवला तर आपला अर्धा इंच येते इथे. आता इथून अर्धा इंच खालून मी जी डॉटेड लाईन तुम्हाला दाखवते या लाईन वरती टेप आपल्याला फिरवायचा आहे. तर बघा या पद्धतीने फिरवल्यानंतर 1.5 इंच जिथे येणार आहे तिथे एक मार्क केला आणि त्या पॉइंट मधून आपल्याला एपेक्स पॉइंट मध्ये एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि ही लाईन थोडीशी पुढेपर्यंत ड्रॉ करायची. आता जेवढी ही लाईन आहे तेवढीच पुढची लाईन आपली असायला पाहिजे. तर ही आहे 5.5 आणि 1 लाईन आहे. तर 5.5 आणि 1 लाईन आपल्याला या लाईन वरतीही मिळायला हवं. तर ते मिळाल्यानंतर या पद्धतीने इथे पॉइंट देऊन घेतला. यानंतर आपल्याला आपली पट्टी आहे, तर ही पट्टी आहे, ही लाईन थोडीशी पुढेपर्यंत मी ड्रॉ करून घेते. तर बघा या पट्टीला इथे सेट केलं आणि ही लाईन आपण थोडी पुढे घेऊयात आणि या पट्टीला आपल्याला इथे सेट करायचं. इथे बरोबर असं ठेवायचं आणि ही पुढे पुढे आणायची. हा जो या लाईन बरोबर ही लाईन आपण मॅच करून हा पॉइंट घेतलेला आहे, इथपर्यंत आपल्याला ही लाईन इथे पट्टी स्ट्रेट राहिली पाहिजे या पद्धतीने पुढे पुढे सरकवत आणायची आहे. आता इथे आल्यानंतर आपल्याला हा पॉइंट मिळतोय बरोबर. तर इथे आता आपल्याला ही लाईन स्ट्रेट मध्ये देऊन घ्यायची आहे. ओके, तर या पद्धतीने आपला हा पॉइंट मिळवायचा आहे. ओके, आणि कोण्यातून 0.75. तर आता हेही आपलं वरच्या बाजूचं अंतर हे जे आहे ते पूर्ण मायनस होणार आहे. ओके, आता आपल्याला फ्रंटच्या गळ्याचं मार्किंग बघूयात. तर फ्रंटचा इथून आपल्याला हे शोल्डर आता डीप नेक आहे, त्याच्यामुळे जेवढं इथं आहे तेवढं आपल्याला या बाजूला मार्क करायचं आहे. तर इथे बघायचं किती आहे. 1 वरती टेप ठेवला तर आपल्याला इथं मिळत आहे 0.75 ला 1 लाईन कमी. तर 0.75 ला 1 लाईन कमी किंवा अर्धा आणि अर्धाच्या पुढची 1 लाईन एवढं मिळालेलं आहे बरोबर. तर ते मिळाल्यानंतर आपल्याला इथे लाईन अशी ठेवायची पट्टी स्ट्रेट मध्ये आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे. हे वरचं आहे हे मायनस होणार आहे बरोबर. आता यानंतर तुम्हाला इथे सांगते की तुमचा गळा लूज होण्याचं कारण आहे ते इथं आहे. बघा जेव्हा आपण ही लाईन स्ट्रेट केली त्यावेळेला आपला गळा डीप असल्यामुळे आपल्या फ्रंट उंचीमध्ये किती मायनस व्हायला पाहिजे ते आपोआप इथं मायनस झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की आपण उंची इथून टाकलेली आहे, मग जर हे एवढं मायनस झालं तर आपलं उंचीमध्ये मायनस नाही म्हणजे कमी नाही का होणार ब्लाऊज. तर उंचीमध्ये कुठेही प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा गळा चेस्ट लाईनच्या खाली जातो त्यावेळेला ब्लाऊज मध्ये आपोआप काही ठिकाणी लुजिंग येतं आणि त्याच्यामुळे ते ब्लाऊज आपल्याला प्रॉपर होतं. पण जर तुम्ही हे मायनस केलं नाही तर मात्र एकतर तो ब्लाऊज उंचीमध्ये जास्त होतो किंवा गळ्यामध्ये इथे तो ब्लाऊज लूज पडतो. तर तो होऊ नये. आणि अजून एक पॉइंट म्हणजे आता आपली ही चेस्ट लाईन मी इथे मार्क केलेली आहे, याच्या अर्धा इंच वरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे. तर याच्या अर्धा इंच वरती मी मार्क करते. ओके, इथे मार्क केलं आणि आपल्या गळ्याच्या उंचीचं मार्किंग आपण कुठं केलेलं आहे
तर बघा इथून मी मार्क केलं तर आपल्याला 7 उंची मिळालेली आहे इथे. ओके, तर ही लाईनही आपण ड्रॉ करून घेऊया. तर मी इथे ही गळ्याची लाईन आहे ही पुढेपर्यंत ओढून घेते. आता तुमच्या लक्षात येईल ही गळ्याची लाईन आहे आणि ही आपली गळ्याच्या वरती अर्धा इंच मार्क केल्यानंतर हा पॉइंट इथे आपल्याला मिळालेला आहे. आता जर मी ही पट्टी इथे ठेवली अर्धा इंच वरती, तर आपली गळ्याची लाईन या पट्टीच्या जर खाली जात असेल तर तुम्हाला अजून 0.25 वरून मायनस करायचं आहे. हे जर केलं नाही तर तुमचा इथे गळ्याला ब्लाऊज लूज होणार आहे आणि घातल्यानंतर तुम्हाला तो असा फिटिंग नाही बसणार आहे. म्हणजे गळ्याबरोबर जो चिपकून बसतो म्हणतो ना आपण ब्लाऊज, तसा न बसता इथे तुम्हाला लूज पडणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवा आणि या पद्धतीने ड्राफ्टिंग मध्ये चेंजेस जरूर करा. 0.25 0.25 एवढं मार्क करायचं आहे. आणि जर तुमचा गळा पुढचा या अर्धा इंच मार्क केलेल्याच्या वरतीच राहत असेल तर मग तुम्हाला इथून वरून काहीही मायनस करायची गरज नाही. क्लिअर? आता हा आपला गळा वरचा हा जो आहे हा सगळा पॉइंट मायनस होईल. याच्यानंतर आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. आता आपला गळा, आपला शोल्डर आहे 2.5, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग केलं 3.5 आलेलं आहे. बरोबर, अर्धा इंच शिलाईला इकडून आणि अर्धा इंच इकडून, या पद्धतीने होईल. आता इथे आपल्याला बघायचंय की इकडे गळारुंदी जेवढी तुम्हाला तुमच्या साईज नुसार असायला पाहिजे तेवढीच गळारुंदी तुम्हाला इथे मिळते. याच्यामध्ये तुम्ही काहीही चेंजेस करायचे नाहीयेत. आता बऱ्याचदा ताईंचा एका प्रश्न होता की ताई माझा बॅक साईडचा गळा खाली उतरतो आहे किंवा गळ्याला ब्लाऊज प्रॉपर होत नाही, तर इथं जे मी कंपल्सरी हे अंतर 2.5 इंच टाकते, बरोबर, तर हे 2.5 इंच टाकण्याऐवजी 2.25 टाकलं तर चालेल का? तर त्या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर मी इथे त्यांना देण्याचा प्रयत्न करते. बघा तुम्हाला समजते का? इथे मी कंपल्सरी 2.5 इंच टाकलेलं आहे, पण आपल्याला इथे गळारुंदी किती मिळाली आहे कळालं का तुम्हाला? लक्षात आलं का? बघा इथे आपल्याला गळारुंदी प्रॉपर 2च मिळालेली आहे. म्हणजे तुम्ही इथून कितीही अंतर टाकलेलं असेल, तुमच्या गळ्याच्या खोलीनुसार तुम्हाला तुमचं इथलं शोल्डर मायनस केल्यानंतर गळारुंदी तुमच्या साईज नुसार तुम्हाला प्रॉपरच मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा गळा लूज होतोय किंवा नाही हे तुमचं ठरणार कशावर आहे? तुम्ही शोल्डर प्रॉपर घेतलेत का? तुम्ही जर तुमचं बॉडीवरूनचं मेजरमेंट शोल्डरचं प्रॉपर घेतलं असेल तर तुमचा इथे गळा लूज होण्याचा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं याविषयीचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत. तुम्हाला अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की ताई शोल्डरचं मेजरमेंट अजून एकदा सांगा आम्हाला प्रॉपर कशा पद्धतीने घेतात. मी जरूर तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे तुम्हाला इथे 2.5 इंच मध्ये 2 2.25च घेऊ का? काही गरज नाही. जेवढं तुम्हाला इकडे शोल्डर तुमचं रेडी असायला पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्हाला इकडे गळारुंदी प्रॉपर मिळणार आहे. क्लिअर? तर चला आता पुढे. आता इथे आपल्याला मिळालेलं आहे किती? 2 इंच, बरोबर. टोटल आपलं शोल्डर आहे 5.5, बरोबर. तर आता इकडे 3.5 इंच गेलं तर आपल्याला इकडे मिळणार आहे 2 इंच. तर इथे 2 मिळाले तर खाली त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच प्लस करून मार्किंग घेऊ शकता. इव्हन 3 पण घेऊ शकता. इथे मी 2.5 वर मार्क करणार आहे. ओके, इथे 2.5 वरती मार्क केल्यानंतर हे अंतर आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे गळ्याचा शेप ओके. आता हे झालेलं आहे आपलं. हे वरचं जे आहे तेही आपलं पूर्ण मायनस होणार आहे. तर आता हे आपण कट करून घेऊया आणि इथलं मार्किंग तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने घ्यायचं आहे. पहिला हे आपण कट करून घेऊया. तर या पद्धतीने फिक्स केलं. आता आपल्याला या पॉइंटचा बघा इथून इथपर्यंतचा सेंटर काढायचा आहे.
सेंटर पासून 0.25 पुढे घ्यायचं इकडे, आणि इथून खाली अर्धा इंचांवरती एक मार्क आपल्याला देऊन घ्यायचंय. जिथे हे जॉईनिंग आहे, म्हणजे हे फोल्ड केलेलं आहे, तिथून खाली अर्धा इंच. आणि हा आपला शेपपट्टी आहे ती आपल्याला इथे या पद्धतीने सेट करायची. तर बघा, ही पट्टी जास्त अशी पण नाही सेट करायची की हा आपला कर्व असा जास्तीचा अगदी पुढे जाईल. तर हा शेप व्यवस्थित असा या पद्धतीने करायचा की इथेही कुठे कोणा नाही आला पाहिजे, आणि हा शेप पण आपला प्रॉपर यामधून पुढे आला पाहिजे. तर बघा, हा या पद्धतीने आपण इथे शेप देऊन घेतला. आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय. आता हे कट करून घेण्या अगोदर, हे कट केल्यानंतर बरोबर या पार्ट मध्ये पण आपल्याला इकडे कट होणार आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन जॉईनिंग साठी घ्यायचं आहे. आणि इथे आता तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट करायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे एक पॉइंट आहे, तो तुम्हाला सांगते. हे कट करायच्या अगोदर शोल्डर टू लोअर चेस्टचं मार्किंग तुम्हाला माहित असायला पाहिजे, आणि जर ते तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही खालून बेल्ट कितीचा ठेवणार आहात त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मार्किंग करायचं. आता मला खालचा बेल्ट 2.5 इंच हवा असेल तर मी काय करेन, 2.5 मध्ये अर्धा इंच प्लस करून घेईन, 3 वरती मार्क करेन. समजा तुम्हाला 2 इंचांचा बेल्ट खाली हवा आहे तर तुम्ही 2 प्लस अर्धा इंच 2.5 मार्क करायचं, आणि त्याच्यावरती सगळीकडे अर्धा इंच. आता मी खालून 2.5 वरच मार्क करणार आहे, मला 2 इंचांचा बेल्ट सफिशियंट आहे. तर मी ते 2.5 वरती मार्क केलं. बघा, या पद्धतीने इथे मार्क केलं. खालून या बाजूने पण 2.5 वरती मार्क लावून आपल्याला घ्यायचे. 1-2-3 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं, कारण ही लाईन आपण तिरकी दिलेली आहे, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला इथे या लाईन बरोबर मॅच करताना सुद्धा या पद्धतीने करावं लागेल. आता इथे बघा, इथे वरती आहे आणि इथे खाली गेलेला आहे, तर इथे आपल्याला ही लाईन तिरकी घ्यावी लागेल. अडीच. आता इथून वरती आपल्याला क्रॉस पट्टीचा शेप द्यायचा आहे, तो 0.75 वरती आपण घेणार आहोत. तर हा मी 2 वरती पॉईंट ठेवला तर माझं 0.75 येणार आहे इथे. ओके, तर या पद्धतीने इथे मी असा कर्व शेप देऊन घेते. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला आता इथे जर तुम्ही ही क्रॉस पट्टी कट केलात तर तुम्हाला काय करायचं आहे, या वरच्या भागात पण अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं कटिंग मध्ये, म्हणजे मेन फॅब्रिक वरती किंवा अस्तर वरती कट कराल त्यावेळेला. आणि या क्रॉस पट्टीमध्ये पण या बाजूला अर्धा इंच अंतर प्लस करायचं आहे. ओके, क्लिअर. तर या पद्धतीने तुमचा 3 पीस प्रिन्सेस कट सुद्धा यामध्येच कटिंग होईल. फक्त जर 3 पीस करणार असाल तर इथे कट केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं, बाकी कुठेही नाही. आणि या भागावरती म्हणजे प्रिन्सेस कट आणि हा जो आपला फ्रंटचा पुढचा पार्ट आहे त्याच्यामध्ये, तर इथे पण आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. ओके, आणि इथे तुम्ही फ्रंटला पॅक ठेवणार असाल तर इथे मार्जिन ऍड करायची गरज नाही. फ्रंटला हुकाई पट्टी ठेवणार असाल तर इकडे तुम्हाला अर्धा इंच मार्जिन ऍड करायचं आहे. आता इथे आपला टक्स आहे, इथे 0.25 चा टक्स घ्यायचा आहे, आणि इथे जेवढा टक्स घेतला त्याच्या अर्ध इथून इथपर्यंत टाकायचं आहे. इथे आपण 3 इंचांचा टक्स घेतला, त्याच्यामुळे इथे आपल्याला अंतर 1.5 इंच घ्यायचं आहे, आणि 1.5 पर्यंत आपला हा टक्स आला पाहिजे. ओके, तर हा 0.25 चा टक्स आपला इथे असा येईल. ओके, तर या पद्धतीने आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे. तर मी इथे याच्यावरती सर्व मेजरमेंट्स लिहून ठेवते, तुम्ही पण लिहून ठेवायचे आहेत, कारण नंतर आपल्याला जर समजा याच मेजरमेंटमध्ये चेस्ट साईज मध्ये ब्लाऊज आला पण त्याची उंची किंवा काही थोडंफार चेंजेस असेल तर ते कुठे मॅनेज करायचं हेही कळायला हवं. ओके, तर इथे चेस्ट आर्महोल आपण बघून घेऊया. ओके, ही मेजरमेंट्स कंपल्सरी लिहून ठेवायचे की जेणेकरून आपल्याला नंतर कुठेही चेंजेस करताना प्रॉब्लेम येत नाही. लेंथ किती आहे, समजा पुन्हा एखादा ब्लाऊज आला आणि त्याची लेंथ फ्रंट साईडची 16 आहे पण चेस्ट साईज 36च आहे, तर अशा वेळेला फक्त उंचीमध्ये तुम्ही 1 इंच वाढवायचं. ते कसं वाढवायचं हे तुम्हाला पुढे एखादं ब्लाऊज आलं तर मी डिटेलमध्ये कटिंगच्या वेळेलाही समजवेन. पण समजा तुमची चेस्ट फ्रंटची लेंथ 16 आहे
तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, खालच्या बाजूने 1 इंच वाढवायची आहे पट्टी, बाकी काहीही चेंजेस करायचे नाहीत. क्लिअर? एपेक्स पॉइंट सेमच असणार आहे, फक्त उंचीमध्ये तुम्हाला ऍड करायचा आहे. एपेक्स पॉइंट जर खाली असेल तर हा जो कर्व शेप आहे त्याच्यामध्ये थोडंसं किंचित खाली घेऊन आपण कटिंगच्या वेळेला कसं मॅनेज करायचं हे जरूर सांगेन तुम्हाला. आता तुम्ही तूर्त असं लक्षात ठेवून घ्या, हे सर्व मेजरमेंट तुम्हाला कंपल्सरी याच्यावरती लिहून ठेवायचे आहेत. ओके, तर आता आपण हे कट करून घेऊया. आणि याचा बॅक पार्ट तुम्हाला मी याच्या अगोदर कसं आहे बघा, याच्या अगोदर मी 36 चेस्ट साईजचा बोटनेक ब्लाउजच्या कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये, आता इथे जो असा कोना आलेला आहे तो काय करायचा आपल्याला, हा असा किंचित आलेला आहे तो व्यवस्थित राऊंड मध्ये करून घ्यायचा, म्हणजे कुठे कोना दिसला नाही पाहिजे, असा व्यवस्थित हा असा शेप प्रॉपर आला पाहिजे. ओके, क्लिअर? आता हा सुद्धा बघा आपला शेप कसा राऊंड मध्ये इथे आलेला आहे. तर हे जे आहे हे तुम्ही एकतर इथेच जुळवून ठेवलं तरी चालणार आहे, किंवा तुम्ही या पद्धतीने या शेपला आणि हा पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि इथे सुद्धा असा राऊंड शेप देऊन घ्यायचा. तर बघा आता इथे आपला आलेला आहे, इथे सेंटरला नॉच देऊन ठेवायचा, म्हणजे सेंटरला जेव्हा आपण ब्लाउज जोडणार त्यावेळेला हा नॉच आणि इकडचा आपला हा नॉच जुळला पाहिजे. ओके, तर या पद्धतीने आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे. हा आहे आपला चेस्ट 36 वेस्ट 31 चा प्रिन्सेस कटचा पार्ट व्यवस्थित मॅच केलेला आहे, त्यामुळे प्रॉपरच आपला हा जुळणार आहे. ओके, तर याचा आपल्याला आता फ्रंट बॅक पार्ट ड्रॉ करायचा आहे. तर हा आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण याचा बॅक पार्ट बघूया. तर बॅक पार्ट साठी हाच आपण सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला इथे शोल्डरचं हाफ मार्किंग करायचं आहे. शोल्डर आहे 14, तर त्याच्या अर्धा आपलं मार्किंग इथे येणार आहे 7 वरती. बंद बाजूकडून 2.5 वरती 1 मार्किंग कंपल्सरी. यानंतर 1 इंच डाऊन यायचं आहे या बाजूने कंपल्सरी. त्यानंतर आपल्याला इथे तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. जसं फ्रंट मध्ये घेतलं तसंच आपल्याला इथे सेम घ्यायचं आहे. यानंतर डीप नेक फॉर्म्युला काय आहे, 36/6 अधिक 0.5, तर उत्तर येणार आहे 6.5. तर 6.5 आपल्याला इथून खाली मार्क करायचं आहे. ओके, यानंतर आपल्याला इथे ही चेस्ट लाईन ड्रॉ करायची आहे. यानंतर आपलं बॅक मध्ये शोल्डर मायनस किती केलेलं होतं आपण, 1.5. तर 1.5 आपल्याला मायनस करायचं आहे या बाजूने. 1.5 वरती मार्क केलं. आता इथून पाठीमागे आपल्याला किती शिल्लक राहिलेलं आहे ते बघायचं. तर हे राहिलेले आहे 5.5 इंच. तर इथे पण आपल्याला 5.5 वरती 1 मार्क देऊन घ्यायचा आणि इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, आता फ्रंट साईडच्या उंचीचं मार्किंग आपण कसं करत असतो, तर वरूनच, म्हणजे ही जी आपली वरची लाईन आहे इथूनच फ्रंटच्या उंचीमध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग करायचं. तर 16 वरती मी इथे 1 मार्क देऊन घेते आणि पुढे जाऊन थोडंसं अजून एक इथे मार्क देऊन घेते. आता आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची आहे. ही असणार आहे आपल्या टोटल उंचीची लाईन. इथे आपण कंबर घेराचं मार्किंग करणार. ओके, तर या पद्धतीने मार्किंग केलं. आता बॅक पार्ट मध्ये तुमच्या इथे पाठीमागे बेल्टची उंची किती आहे त्याच्यानुसार इथे तुम्हाला लुजिंग किती ऍड करायचं ते ठरणार आहे. एक मिनिट, हा, मागील बेल्टची उंची, आता पाठीमागील बेल्ट आपला 4 इंचांचा आहे बरोबर, म्हणजे आपल्याला कसं कशामध्ये येणार आहे ते, तर बघा 2.25 ते 4.75 जर आपल्या बेल्टची उंची असेल तर आपल्याला पाठीमागील भागामध्ये छाती भागिले 4 एवढंच मार्किंग घ्यायचं आहे, काहीही लुजिंग ऍड करायचं नाही. क्लिअर? आणि जर तुमच्या पाठीमागील बेल्टची उंची 2 किंवा 2 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला छाती भागिले 4 वजा 0.5 करायचं आहे. जर पाठीमागील बेल्ट 5 किंवा 6.75 पर्यंत असेल तर छाती अधिक 1 इंच करायचं आणि मग त्याला भागिले 4 करायचं आहे. जर 7च्या पुढे असेल पाठीमागील बेल्ट म्हणजे इथला, तर तुम्हाला छाती अधिक 1.5 इंच करायचं आहे. म्हणजे समजा आता 36 आहे आपली चेस्ट साईज, तर 36 मध्ये अधिक करायचं 1.5, तर उत्तर येणार आहे 37.5 आणि याला भागिले 4 करायचं आहे, तर येणार आहे 9.37. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. आता आपला बेल्ट आहे 4 इंच,
म्हणजे यामध्ये येतोय. मग इथे आपलं मार्किंग कसं येईल, छाती भागिले 4, म्हणजे फक्त छातीचा चौथा भाग. तर छाती आहे 36 भागिले 4 केलं तर येणार आहे 9 इंच. ओके, तर इथे मी चेस्ट म्हणजे चेस्ट लाईन वरती 9 वरती मार्क करते. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके, यानंतर कंबर घेर आहे 31 भागिले 4, उत्तर येणार आहे 7.75. तर 7.75 वरती या पद्धतीने एक मार्क केला. त्याच्या पुढे 1 इंच टक्स पाठीमागचा. तर पाठीमागचा टक्स घेतल्यानंतर जे अंतर येणार आहे त्याला हाफ करायचं. त्याच्या दोनही बाजूंना अर्धा इंच आपल्याला टक्सचं मार्किंग देऊन घ्यायचं आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे. ओके, या पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला या लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. तर ही मार्जिनची लाईन आणि ही असणार आहे आपली फिटिंगची लाईन. ओके, आता आपण आर्महोलचा शेप देऊन घेऊया. बॅक पार्ट मध्ये आर्महोल शेप साठी आपल्याला 1 इंच क्रॉस मार्क घ्यायचा आहे, म्हणजे क्रॉस मध्ये. फ्रंट पार्ट मध्ये 0.75 घेतलं होतं, बॅक मध्ये 1 इंच. आणि याचा लाईनचा सेंटर काढायचा आणि या सेंटर पासून आपल्याला इथे आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर बघा, या पद्धतीने आपला आर्महोल शेप ड्रॉ होईल. ओके, आता आपल्याला बॅकचा गळा डीप आहे, बरोबर. डीप आहे त्याच्यामुळे काय करावं लागेल, इथून जेवढं अंतर आहे, आता 1 वरती ठेवल्यानंतर बघा अर्धा इंचाच्या पुढे 1 लाईन. ओके, तर इथे सुद्धा अर्धा इंचाच्या पुढे 1 लाईन जिथं येईल तिथं मार्क केलं आणि हे आपण स्ट्रेट मध्ये करून घ्यायचं, कारण जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला आपल्याला शोल्डर स्लोप द्यायची गरज नाही. आता आपला पाठीमागचा गळा आहे 10 इंच, म्हणजे इथे ठेवल्यानंतर साहजिकच चेस्ट लाईनच्या खाली जातो, त्याच्यामुळे वरून अर्धा इंच अजून आपल्याला मायनस करायचं आहे. तर इथे तुम्हाला दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर देईन मी, की एका ताईंचा प्रश्न होता, आमचा गळा शॉर्ट झाला किंवा कमी झाला, लेंथही कमी झाली. तर मी तुम्हाला इथे प्रॉपर लेंथही दाखवणार आहे कशी घेतली, आणि शोल्डर मायनस किंवा हा गळा मायनस केल्यानंतर सुद्धा आपण प्रॉपर आपल्याला गळा हवा आहे तेवढं कसं मार्किंग घ्यायचं हेही तुम्हाला कळणार आहे. ओके, आता मी हे अर्धा इंच वरून मायनस केलं. आता हे मायनस केल्यानंतर मी इथून गळ्याची उंची टाकली तर माझा अर्धा इंच मायनस होईल, बरोबर. पण मी इथून टाकली का गळ्याची उंची मी टाकणार आहे या खालच्या लाईन पासून. त्यामुळे तुम्हाला इथे उंचीला प्रॉपरच गळा मिळणार आहे, काही तुमचा कमी वगैरे होणार नाहीये गळा उंचीला. हे छोटे पॉइंट आहेत पण खूप महत्वाचे आहेत. तुम्ही जर गळ्याची उंची या पॉइंट पासून टाकलीत आणि हे कट करून टाकला तर तुमची साहजिक आहे ना अर्धा इंच मायनस होणार गळ्याची उंची. तसं नाही करायचंय आपल्याला. आता इथून बघा, इथून काय करायचं आहे आपल्याला, टोटल आपलं रेडी शोल्डर 2.5 आहे, तर 1 इंच प्लस करून आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे 3.5 वरती. आता याचा सेंटर काढायचा, सेंटर वरती एक मार्क दिला. आता या सेंटर पॉइंट पासून आपल्याला गळ्याची पण उंची टाकायची आणि टोटल लेंथ पण टाकायची. आता पाठीमागील लेंथ तयार हवी आहे 14 इंच, बरोबर. तर इथे आपल्याला हवी किती, 15 मिळायला पाहिजे, बरोबर. या लाईन वरती आपली 15 इंच उंची येते, बरोबर. म्हणजे आपण याच लाईन वरती किंवा या लाईनच्या थोडंसं वरती जरी घेतलं तरी शिलाईमध्ये खालून अर्धा इंच घेण्याऐवजी 0.25 घेतलं तर आपल्याला इथे 14 इंच उंची मिळून जाईल. क्लिअर. ही जी लाईन आहे हीच आपली फायनल लाईन घेतली तर आपल्याला हे मिळणारच आहे, बरोबर. ओके, आता गळ्याच्या उंचीचं बघा, गळा आपला किती आहे 10, तर मी काय केलं इथे 10 वरती मार्क केलं. आता हा मी 10च वरती घेतला तर कसं होणार आहे बघा, वरून अर्धा इंच शिलाईला जाणार आणि हा गळा पण अर्धा इंच फिनिशिंगने खालून घेणार आपण, त्यामुळे आपला हा 10 वरतीच रेडी होणार आहे गळा. म्हणजे वरून आपण अर्धा इंच खाली आलो पण इथून सुद्धा अर्धा इंच आपण खाली गेलो, त्याच्यामुळे गळा आपला 10 वरतीच तयार होणार आहे. क्लिअर. आता या गळ्याच्या लाईनला आपण इथे पुढेपर्यंत ओढून घेऊया आणि गळ्याचा शेप ड्रॉ करून घेऊया. तर बघा, इथे आपण तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही इथे गळा ड्रॉ करू शकता. तर दुसरा एक पॉईंट सांगते, आता इथे आपला गळा किती, हे शोल्डर घेतल्यानंतर गळा रुंदी बघा तुमच्या साईज नुसार तुम्हाला इथे गळा रुंदी मिळत जाते. तर इथे आपल्याला गळा रुंदी मिळालेली आहे, टोटल होती आपली 5.5, 5 मधून 3.5 गेले, 2 इंच आपल्याला उरणार आहे, सॉरी. तर इथे किती मिळाली, 2 इंच. तर 2 इंच मिळाल्यानंतर इथे तुम्हाला 3 इंच किंवा 3.5 इंच पर्यंत सुद्धा तुम्ही या साईडला खाली ब्रॉड मध्ये घेऊ शकता गळा, काही प्रॉब्लेम नाही, अजिबात उतरणार नाही, अगदी प्रॉपर तुम्हाला गळा होणार आहे. तर इथे बघा, मी या पद्धतीने वरती 2 मिळालेला आहे तर खालून मी 3 वरती मार्क करणार आहे. तर याच पॉइंट मध्ये मी इथे 3 वरती मार्क करेन आणि जिथे 3 आलेला आहे तिथपर्यंत या गळ्याचा म्हणजे खालची जी लाईन आहे ती मी ड्रॉ करून घेईल. आता
जर तुम्हाला चौकोनी गळा बनवायचा असेल तर तुम्ही इथे 2.5 इंच वर सुद्धा घेऊ शकता, किंवा 3 वरती घेतल्यानंतर सुद्धा हा तुमचा गळा 6 वरती तयार होणार आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. कारण शिलाई मार्जिन आहे ते आपलं बाहेरच्या बाजूने आहे. इथूनही अर्धा इंच बाहेर जाणार आहे, इथूनही अर्धा इंच बाहेर जाणार आहे. ओके, या बाजूने इकडून अर्धा इंच बाहेर आणि इकडून पण अर्धा इंच बाहेरने आपला हा गळा तयार होणार आहे. त्याच्यामुळे हा गळा तुमचा खालून जवळजवळ 3.5 वर खुलणार आहे आणि इथून तुम्हाला हा बरोबर 2.5 वरती मिळणार आहे. ड्राफ्टिंग झालं. इथे आपल्याला बघायचं की हे अंतर किती आलेलं आहे. आपलं 8.25 आहे, बरोबर. म्हणजे हे आपला अर्ध किती येणार आहे, 4.5 ला 1 लाईन कमी. तर इथूनही आपल्याला 4.5 ला 1 लाईन कमी जिथे येणार आहे तिथे एक डॉट पॉइंट देऊन घ्यायचा आणि साधारण हा टक्स सुद्धा उंचीला प्रॉपरच घ्यायचा आहे. 4.5 ते 5 इंच पर्यंत आपला हा टक्स असायला पाहिजे उंचीला. तर मी हा 5.5 वरती मार्क देऊन घेते. या पद्धतीने आपला हा टक्स येणार आहे. आता दुसरा यातला एकच पॉइंट राहिलेला आहे कटिंगच्या अगोदरचा, तो म्हणजे इथे साईड पार्ट आपला जुळवून घ्यायचा आहे. आता इथे चौकोनी गळा घेणार असाल तर सेम हेच कटिंग करा. गोल घेणार असाल तर इथून मी तुम्हाला दाखवून ठेवते, गोल घेणार असाल तर या पद्धतीने गोल शेप देऊन घ्या. याच्या बाहेर शक्यतो जाऊ देऊ नका. जर तुम्ही याच्या बाहेर घेणार असाल तर मग इथून सुद्धा काही मायनस करावे लागतात, नाही तर मग तुमचा हा गळा उतरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जर तुम्ही हे तिरका अंतर घेताय तर जो तुमचा हा तिरका पॉइंट गेलाय त्यातूनच वरती या. इथून तुम्ही जेवढं बाहेर जाणार आहात, समजा तुम्हाला इथून गळा अर्धा इंच अजून बाहेर घेतलात तुम्ही, म्हणजे इथे बरोबर घेतलात पण इथे थोडं अजून बाहेर गेलात, तर जेवढं इथं तुम्ही बाहेर जाणार आहात तेवढं तुम्हाला या पॉइंट मधून मायनस करायचं आहे, हेही लक्षात ठेवा. तरच तुमचा इथे शोल्डरला ब्लाऊज प्रॉपर होतो, किंवा इथे तुमच्या चुन्या वगैरे येत नाहीत, ब्लाऊज फिटिंगला प्रॉपर होतो. तर चला आता याचा फ्रंट पार्ट घेऊया. आता हा आहे आपला फ्रंट पार्ट. जेव्हा दोन्ही गळे डीप असतात त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, कट टू कट इथे आपल्याला हा पॉइंट लावायचा आहे आणि हा पॉइंट इथे ठेवून घ्यायचा. ओके, तर या पद्धतीने इथे मी ठेवल्यानंतर इथे मला हा पॉइंट इथे मिळालेला आहे. ओके, तर हे अंतर एवढं जास्त आहे बॅक पार्ट मध्ये. तर इथे आपल्याला कसं घ्यावं लागेल, तर या पद्धतीने आपल्याला हे अंतर इथे तिरकं देऊन घ्यायचं आहे. तर आता बघा यामध्ये एवढा डिफरन्स का आलेला आहे तेही तुम्हाला सांगते. इथे फ्रंट साईडची उंची आणि बॅक साईडची उंची याच्यामध्ये फक्त 1 इंचांचा फरक आहे. तेच जर समजा इथे बॅक साईडची उंची 14 आहे तर फ्रंट साईडची उंची 16 असती तर बरोबर तुमचं हे जुळलं असतं. किंवा बॅक साईडची लेंथ, आता याच पॅटर्न मध्ये 36 साईज मध्ये जेव्हा बॅक साईडची लेंथ 14 किंवा 13.5 असते, बऱ्याचदा 13.5 किंवा 13 इंच, या कस्टमरना जास्ती हवी आहे म्हणून इथे आपण 14 घेतलेली आहे. पण एक लक्षात घ्या की जर तुमची फ्रंट आणि बॅक पार्ट मध्ये कमीत कमी 2 इंचांचा ते 1.5 इंचांचा डिफरन्स असायलाच पाहिजे, तरच तुमचा पॅटर्न बरोबर येणार आहे. म्हणजे किती चेस्ट साईज कमी असली तरी सुद्धा फ्रंट पार्ट मध्ये आणि बॅक पार्ट मध्ये 1.5 ते 2 इंचांचा 1.5 इंचांचा कमीत कमी असतोच असतो. आणि जर चेस्ट साईज हेवी असेल तर मग 2 इंच, 2.5 इंच किंवा 3 इंच पर्यंत सुद्धा फ्रंट साईडचा डिफरन्स येऊ शकतो. इथे आता बॅक साईडची लेंथ 36 साईज मध्ये आपण 13.5 घेतली तरी सुद्धा आपल्याला ती प्रॉपर होणार आहे. ओके, त्याच्यामुळे आपण काय 13.5 वरती जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला याची लेंथ आहे ती टोटल 14.5 ठेवावी लागणार आहे. आणि 14.5 ची लेंथ आपल्याला मिळते कुठे, तर बघा इथपर्यंत मिळते. तर इथपर्यंत मिळाली तर आपल्याला ही लाईन आहे ती पहिला, तर ही लाईन आपल्याला इथे स्ट्रेट मध्ये घेऊया. आणि जर तुम्हाला 15च हवी असेल तर तुमच्या फ्रंट पार्ट मध्ये नक्कीच 2 इंच किंवा डिफरन्स असायला पाहिजे की जेणेकरून तुमचे हे सर्व पार्ट जुळतील. ओके, तर बघा या पद्धतीने आपण हा पार्ट इथे जुळवला. आणि फ्रंट पार्टची लेंथ जर तुमची 16 असेल तर बरोबर हे अजून अर्धा इंचानी खाली येणार आहे याचं मार्किंग, बरोबर. हे जर अर्धा इंचानी खाली आलं तर बरोबर इथे होणार आहे ते, आणि इथे आल्यानंतर हे बरोबर अर्धा इंच 15च्या उंचीला हे बरोबर मॅच होणार आहे. ओके, त्याच्यामुळे फ्रंट साईडची उंची जर 16 असेल तर हे मार्किंग बरोबर होईल. आणि अजून एक पार्ट म्हणजे बॅक पार्टची उंची 13, 13.5, 14 जरी आली तरी सुद्धा हा ब्लाऊज प्रॉपर होणार आहे. ओके, त्याच्यामुळे इथे आपण बॅक पार्टची लेंथ आहे ही 36 साईजच्या मानाने 13.5 इंच उंची प्रॉपर होते त्याच्यानुसार घेणार आहोत. बॅक हाईट 13.5, शोल्डर आहे 14, नंतर बॅक नेक आहे 10 इंचेस आणि शोल्डर विथ एपेक्स 10 इंचेस, एपेक्स 7.5 इंचेस आणि बॅक आर्म होल बघूयात आपण आता. तर या ह्याच्यामध्ये आर्म होल आपल्याला साधारणपणे 16 किंवा 17 इंच मिळायला पाहिजे. ओके, तर इथे किती येतोय बघूयात. तर हे अर्धा इंच आपलं वरून शिलाईमध्ये जाणार आहे.
तर इथून बरोबर अर्धा इंचवर एक मी मार्क करते की जेणेकरून आपले हे अर्धा इंच शिलाईत जाणार आहे. आणि इथून खाली आपल्याला टेप लावायचा आहे. तर बघा, हा टेप आपण जेव्हा या पद्धतीने लावू त्यावेळेला आपलं हे 17, 8 दोन्ही 16 आणि अर्धा इंच 17. तर इथे बघा आपलं आर्महोल 17.5 आहे. तर बरोबर अर्ध बघितलं तर 17 इंच आपल्याला भेटत आहे. तर प्रॉपर येणार आहे आपलं हे स्टिचिंग नंतर. आणि फ्रंट पार्ट मधलं आर्महोल आपण चेक करूयात. फ्रंट पार्टचा आर्महोल किती आलेला आहे. तर काही वेळेला कसं होतं की बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मधलं आर्महोल बऱ्याचदा वेगवेगळं पण येतं बऱ्याच जणांचं. तर इथे आता आपण आर्महोल चेक करूया. तर वरून अर्धा इंच आपलं हे शिलाईमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे अर्धा इंचावर एक मार्क केला. आणि नंतर बघूयात. तर हे आपलं बरोबर 8.5 इंच आलेलं आहे आणि हे पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर अशा पद्धतीने आपलं हे 8.5 आणि 1.5 इंच 9, 10 म्हणजे पूर्ण आर्महोल बघितला तर फ्रंटचा आर्महोल आहे टोटल 10 आणि बॅक साईडचा सुद्धा टोटल आर्महोल आहे 10 इंच. तर पुन्हा एकदा आपण मोजूयात. टोटल इथून इथपर्यंत मोजला ना फ्रंटचा, तर इथला पण आपण सेम तिथपर्यंत मोजूयात. म्हणजे तुमचा फ्रंट आणि बॅक आर्महोल सुद्धा सेम आला पाहिजे, हेही महत्वाचं आहे. तर हा बघा, हा पण 10 इंच आलेला आहे. तर या पद्धतीने आता हे आपलं दोनही पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया 10 इंचेस. आणि ही 13.5 तयार होणार आहे. अजून एक सांगते की या बाजूला एक साधारणसा 0.25 इतकं मार्क करायचं आहे आणि हे थोडंसं तिरकं घ्यायचं की जेणेकरून इथे शोल्डर वरती डीपनेक मध्ये ना असा हा थोडासा उठल्यासारखा पार्ट दिसतो, तर तो होऊ नये याच्यासाठी हे तुम्हाला अर्ध्यापर्यंतच हे कटिंग करायचं आहे. याच्यानंतर इथे आपल्याला हे थोडंसं अंतर ठेवायचं आहे आणि हा जो गळ्याचा शेप आहे तोही ड्रॉ करून घ्यायचा. तर आता इथे बघा, तुम्ही पाठीमागील गळा 4 इंच आहे बरोबर. तर तुम्ही मग काय करू शकता, खालून 5 वरती मार्क करायचं. तर या पद्धतीने खालून 5 वरती मार्क करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही पट्टी टोटल 4 इंच तयार मिळेल. आणि ही हा आहे तो इथून येईल आपला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करा आणि असेच डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.